नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत. आज आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार याची माहिती घेणार आहोत. म्हणजे नंबर आणि त्याचे टाईप्स, मग त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या संख्या येतात. ओके, वेगवेगळ्या संख्यांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांविषयी आपण माहिती घेणार आहोत. जसं की नैसर्गिक संख्या असेल, पूर्ण संख्या, त्याच्यानंतर पूर्णांक संख्या आहेत, अपूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय, वास्तव, त्याच्यानंतर मूळ संख्या, जोडमूळ संख्या, सहमूळ संख्या, संयुक्त संख्या, सम आणि विषम संख्या. ठीक आहे, तर हे जे प्रकार आहेत तर हे प्रकार आपल्याला बघायचे. त्याचबरोबर पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा जो प्रकार आहे त्या प्रकाराविषयी आपल्याला याच्यामध्ये चर्चा करायची. ओके, चला पहिल्यांदा आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज मीन नंबर. संख्या म्हणजे काय. ओके, इफ यू वॉन्ट टू काउंट समथिंग, जर आपल्याला काही मोजायचं असेल तर आपल्याला काहीतरी चिन्ह वापरली आपण. ठीक आहे, आपल्याला एक समजा काहीतरी मोजायचं आहे. ठीक आहे, तर हे मोजण्यासाठी आणि हे किती आहे हे लिहिण्यासाठी एक सिम्बॉल पाहिजे ना, म्हणून त्याच्यासाठी आपण हे सिम्बॉल वापरलं. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, संख्या म्हणतो. ओके, म्हणजे संख्या ही काय आहेत, काहीतरी मोजण्यासाठी वापरलेली चिन्ह आहेत. ओके, मग कधी कधी आपण वजामध्ये पण काही गोष्टी मोजत असतो. समजा टेम्परेचर असेल म्हणा. ठीक आहे, अशा काही गोष्टी प्लस मायनसमध्ये असतात. मग ह्याच्यानुसार संख्यांचे काय झाले, वेगवेगळे प्रकार पडले. त्यांचं वर्किंग कसं आहे, कधी कधी फक्त पॉझिटिव्ह नंबर्स लागले, ज्याला आपण धन म्हणतो, ऋण म्हणतो, अशा संख्या ज्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या. ठीक आहे, आता पहा याचे जे प्रकार आहेत त्याच्यात मी पहिला प्रकार सांगतोय तुम्हाला, नैसर्गिक संख्या. इट इज कॉल्ड नॅचरल नंबर्स. व्हॉट इज मीन नॅचरल नंबर. नॅचरल नंबर्स म्हणजे काय. ओके, द नंबर्स विच आर यूज टू काउंट समथिंग. जर तुम्हाला काही मोजायचं असेल तर मोजण्यासाठी ज्या संख्यांचा तुम्ही वापर करता की नाही त्याला मोज संख्या, त्यालाच काय म्हटलं बघा, काउंटिंग नंबर्स म्हणजे मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या. आता मोजताना आपण जर सुरू केलं तर आपण 1, 2, 3 अशा पद्धतीनं स्टार्ट करतो. ठीक आहे, म्हणजे आपण सुरू करताना 0, 1, 2, 3 असं सुरू करत नाही. ओके, म्हणजे या संख्यांचा वापर कशासाठी आहे, प्रायमरी यूज आहे मोजण्यासाठी, म्हणून त्यांना आपण मोज संख्या असं म्हणतो. ठीक आहे, किंवा त्याला नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स असंही म्हणतात. आता ज्या 1, 2, 3 हे आता डॉट डॉट जे आहेत याचा अर्थ काय की हे पुढं कंटिन्यू चाललेले. ओके, हे थांबत आहे का, अजिबात नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आता सर्वात लहान नैसर्गिक संख्या जर विचारात घेतली तर कोणती येणार, 1 येणार, कारण 1च्या खाली नैसर्गिक संख्या नाहीच आहेत. ओके, 1च्या खाली नंबर नाहीच आहेत, म्हणजे आहेत पण कोण आहे, 0 आहे, -1, -2, -3 असं आहे, पण त्या नैसर्गिक नाही. म्हणजे सगळ्यात छोटी नैसर्गिक संख्या कोण झाली, 1 झाली. मग सगळ्यात मोठी किती, हे कुठं थांबते आपल्याला माहिती आहे का, 9. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या सांगता येणार नाही. आणि कोणत्याही 2 क्रमागत संख्या जर तुम्ही घेतल्या, नैसर्गिक संख्या कोणत्याही घ्या 2 क्रमागत, तर त्यांच्यामधला जो फरक आहे तो कितीचा आहे, 1चा फरक आहे. म्हणजे नैसर्गिक संख्या ह्या मोज संख्या असतात. ठीक आहे, ज्या मोजण्यासाठी वापरतात. सगळ्यात लहान जर म्हटलं तर ती कोणती आहे, 1 आहे. आणि सर्वात मोठी आपल्याला सांगता येत नाही. 2 क्रमागत नैसर्गिक संख्यामधला फरक काय असतो, 1 असतो. आणि नैसर्गिक संख्या ह्या, नीट ऐका हे महत्त्वाचं आहे, नैसर्गिक संख्या ह्या नेहमी धन असतात, ऋण असू शकत नाहीत. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊयात आपण. दुसरा जो प्रकार आहे तो आहे पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या कशाला म्हणायचं आहे, इट इज कॉल्ड होल नंबर्स. तर त्यांना आपण होल नंबर्स असं म्हणतो. ठीक आहे, आता नैसर्गिक संख्या आपण कुठून घेतल्या, 1 पासून पुढं अशा घेतल्या. त्याच्यामध्ये त्यांच्यामध्ये एक 0 जॉईन झाला आधी, तर त्याला तो जो पुन्हा ग्रुप तयार होतो तो ग्रुप म्हणजेच काय, होल नंबर्स. ओके, मीन्स नॅचरल नंबर्स हॅविंग 0 ॲट द फर्स्ट, दॅट ग्रुप इज कॉल्ड होल नंबर. ओके, म्हणजे होल नंबरचा ग्रुप कोणता असतो, नैसर्गिक संख्याचा जो ग्रुप आहे तोच असतो, पण त्यांना 0ला आपल्याबरोबर घेतलं पाहिजे. 0 त्यांच्याबरोबर आला आणि नैसर्गिक संख्येचा ग्रुप लिहिला की तो झाला होल नंबर, म्हणजे पूर्ण संख्या. 0 या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्या समूहात केल्यावर जो नवीन संख्या समूह तयार होतो त्याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. ओके, मीन्स ॲडिंग 0 विथ नॅचरल नंबर्स, दिस सेट इज कॉल्ड होल नंबर्स. राईट, पुढं उदाहरण तुम्हाला दिलं बघा, 0, 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 डॅश. म्हणजे याच्यात आता तुम्हाला बघा, नॅचरल नंबरमध्ये किंवा नैसर्गिक संख्येमध्ये 1 सगळ्यात लहान होता, आता तुम्हाला त्याच्या किमतीला कोण आला आहे, 0, म्हणजे तो त्याच्यापेक्षा लहान आहे. म्हणून सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे, तर सर्वात मोठी पूर्ण संख्या पुन्हा अजून एकदा तसंच सांगता येणार नाही. 2 क्रमागत संख्यामधला फरक इथं सुद्धा एकच असणार आहे, वेगळा असणार नाही. आता इथं जसं आपण मगाशी म्हटलं की सर्व नैसर्गिक संख्या ह्या धन असतात किंवा पॉझिटिव्ह असतात. इथं बघा, हा एकमेव असा नंबर आहे 0 की ज्याला स्वतःचं चिन्हच नाही, इट इज साइनलेस. ओके, 0ला प्लस किंवा -0 म्हणता येत नाही. 0 हॅज
झिरो डज नॉट हॅव एनी साईन, त्याला कुठलंही चिन्ह नाही. म्हणजे सगळ्या संख्या नाही, एकच्या पुढच्या ज्या आहेत ज्या नैसर्गिकच म्हणतोय आपण त्या सगळ्या संख्या प्लस आहेत, पण याच्यामध्ये आपल्याला तसं म्हणता येत नाही कारण झिरोला साईन नाही. नेक्स्ट पूर्णांक संख्या. आता पूर्णांक संख्या म्हणजे काय, ज्याला आपण इंटिजर्स असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा पहिला आपण बघितला 1 पासून सुरू झाल्या संख्या, पुन्हा 0 पासून सुरू झाल्या. आता हा जो प्रकार आहे तो थोडा वेगळाच आहे. पहा काय झालं याच्यामध्ये, सुरुवात कुठून झाली हे पण माहिती नाही आणि एंड कुठं होणार आहे हेही माहिती नाही. म्हणजे बघा की याच्या अलीकडे सुद्धा संख्या आहेतच की, -3च्या आधी -4 आहे, -5 आहे, -6 आहे, -7 आहे, हे अनलिमिटेड चालू आहे. तसंच पुढं सुद्धा 4 आहे, 5 आहे, 6 आहे, 7 आहे. म्हणजे याची सुरुवात आणि शेवट दोन्ही सांगता येत नाही. ओके. आणि ह्या ज्या संख्या आहेत ना त्या आपण संख्या रेषेवर दाखवतो. पहा ॲट द बॉटम यू कॅन सी वन नंबर लाईन इज देअर. एक संख्या रेषा तुम्हाला दिलेली आहे. पहा ज्या संख्या रेषेवर या ठिकाणी 0 दिला आहे, जो एक अंदाजे इमॅजिनरी काल्पनिक आरंभबिंदू समजला जातो. ठीक आहे. तो कुठं असेल हे सांगता आपण असं फिक्स त्याला सांगता येत नाही, पण आपण काय करतो कुठंतरी जॉईन करतो आणि इकडं कशा संख्या घेऊन जातो, सगळ्या धनसंख्या आणि इकडच्या बाजूला ऋण, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह. ठीक आहे. म्हणजे ह्याच्यात असं फिक्सेशन नाही की याच ठिकाणी ओरिजिन असेल, फक्त ओरिजिनच्या उजव्या बाजूला धनसंख्या असतील आणि डाव्या बाजूला ऋणसंख्या, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स. आता यांच्यामध्ये पण फरक जो आहे तो एकचाच फरक आहे. बघा प्रत्येकजण वाढत गेला त्यावेळेस 1 1 1 अशा पद्धतीनंच वाढत गेलं. आता काही मुलांना असं वाटतं की यांच्यामध्ये -1चा फरक असेल. नाही, कारण फरक ज्यावेळेस तुम्ही काढता त्यावेळेस काय करत असता, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत असतात, बिगर मायनस स्मॉलर. मग आता जर इथं विचार केला तर -3 आणि -4 यांच्यात मोठा कोण आहे हा जर प्रश्न आपल्याला पडला तर याच्यामध्ये मोठा कोण आहे हे लक्षात आलं पाहिजे. ओके. म्हणजे कोणत्या संख्यांच्या समूहामध्ये चालतोय बघा आपण चालतोय कोणत्या समूहामध्ये, तर ज्याच्यामध्ये दोन्हीही संख्या निगेटिव्ह तुम्हाला दिले, तर याच्यातली मोठी संख्या कोणती हा प्रश्न आहे आपला. ठीक आहे. मग याच्यामध्ये मोठी संख्या -3 की -4. लक्षात ठेवा जी राईट मोस्ट नंबर असतो, राईट मोस्ट म्हणजे काय, उजव्या बाजूचा नंबर हा नेहमी मोठा असतो. या ठिकाणी सुद्धा बघा 5 आणि 3 कोण मोठा, 5. ओके. 0 आणि 1 कोण मोठा, 1. मग इकडं सुद्धा -4 आणि -3, -4 आणि -3 याच्यामध्ये जर मोठा म्हटलं कोण तर 3 असणार, -3 असणार आहे. 4 नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. 4 हा छोटा नंबर झाला. म्हणजे याचा अर्थ मग मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करायचं म्हणल्यावर लिहिणार कसं तुम्ही, -3 -4 हा आपला रूल आहे. ठीक आहे. मोठा नंबर वजा छोटा नंबर, मग मोठा नंबर या ठिकाणी लिहिला 3, मायनसचं चिन्ह, पुन्हा या ठिकाणी -4 कारण हा लहान नंबर -4 आहे. मग हे मायनस काय होतं, प्लस होतं. ठीक आहे. मग 4मधून 3 गेल्यावर किती राहतं, 1 राहतं. कसलं 1 राहतं हे लक्षात घ्या. हे 1 आहे ते कसलं 1 आहे, पॉझिटिव्ह 1 आहे. म्हणजे ज्याला आपण धन 1 म्हणतो. म्हणजे यांच्यामधला फरक जो असतो तो फरक किती असतो, 1 हाच असतो. ठीक आहे. सर्वात मोठी ऋणसंख्या वजा 1 आहे बघा, कारण जसं जसं आपण डावीकडे जाऊ इकडच्या बाजूला मागं जसं जसं जाऊ तशी छोटी छोटी संख्या होत चालणार आहे आणि जसं जसं पुढं जाऊ तसं तसं मोठी होत चालणार आहे. मग आता इथं काय झालं, मग सगळ्यात छोटी इकडे येणार आहे, मग सगळ्यात मोठी ऋणसंख्या इथं येईल कोण, -1, कारण -1च्या पुढं तर 0 आहे जो ज्याला साईनच नाही आणि तिथून पुढं पॉझिटिव्ह सुरू होतात. म्हणजे हा सगळ्यात मोठी ऋण जर असेल तर ती कुठली आहे, 1 आहे. आणि सगळ्यात छोटी जर धन म्हणलं तर ती 1 आहे, +1 आहे आणि इकडं -1 आहे. हा फरक लक्षात घ्या दोन्हीमधला. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं सर्वात लहान ऋणसंख्या सांगता येत नाही. का सांगता येत नाही, कारण हे पुढं कंटिन्यू जाणार आहे. ओके. सर्वात लहान सांगता येणार नाही कारण हे पुढं कंटिन्यू जाणार आहे, -6 येणार आहे, -7 येणार आहे, किती जरी लिहिलं तरी त्याच्या पुढचा नंबर येणार आहे. ठीक आहे. म्हणून सगळ्यात लहान ऋण सांगता येत नाही, पण सगळ्यात लहान धन सांगता येतं आणि सगळ्यात मोठी धन सांगता येत नाही. ठीक आहे. म्हणजे जसं आपण नॅचरल नंबरमध्ये बघितलं की सगळ्यात मोठी संख्या सांगता येत नाही. ओके. अशा पद्धतीनं हे पूर्णांक संख्येचं आहे. त्याच्यानंतर पुढे येऊयात आपण परिमेय संख्या, ज्याला आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. द नंबर्स विच आर इन द फॉर्म ऑफ A/B आर कॉल्ड रॅशनल नंबर्स. म्हणजे A/B फॉर्मॅटमध्ये जे नंबर्स असतात त्यांना आपण रॅशनल नंबर्स म्हणतो. म्हणजे A/B ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो A/B हे असं आहे. ठीक आहे. A/B काय आणि A/B म्हणजे हे अशा पद्धतीने लिहिलं काय. आता या बीला आपण छेद म्हणतो आणि याला काय म्हणतो, अंश म्हणतो. हे खरं तर अपूर्णांकामध्ये जातं, पण या प्रकारातला प्रत्येक नंबर हा रॅशनल नंबर असतो ज्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. आता यात एक अट आहे, या ठिकाणी म्हणजे हा जो डिनॉमिनेटर प्लेसचा नंबर आहे ज्याला आपण छेदस्थानचा नंबर म्हणतो, तो छेदस्थानचा नंबर हा काय असू शकत नाही, तर तो कधीही 0 असू शकत नाही.
का असू शकत नाही. जर मी आपण 5-0 लिहिलं तर 0च्या टेबलमध्ये 5 कुठंच सापडणार नाही. म्हणजे ही जी संख्या आहे ना ही डिफाईन करता येणार नाही, ही सांगताच येत नाही संख्या नेमकी काय आहे. एक वेळ वरती 0 असेल खाली 5 असेल तर 5-0-0 म्हणजे ह्याचं उत्तर 0 येऊ शकतं. पण ह्याचं उत्तर सांगता येत नाही काय येतं ते. म्हणजे छेदस्थानी जर 0 असेल तर त्याचं उत्तर आपल्याला सांगता येतं का? सांगता येत नाही, कारण 0नं कुठल्याही संख्येला भागता येत नाही, पण 0ला प्रत्येकजण भागू शकतो. ठीक आहे. तर A/B स्वरूपातल्या ज्या संख्या आहेत त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघितलं की बीची किंमत 0 असून चालणार नाही, म्हणजे 0 छेदस्थानी 0 असेल तर त्याला परिमेय म्हणायचं नाही, रॅशनल म्हणायचं नाही. आता एक्झाम्पल बघा, 5/4 छेदस्थानी 4 आहे. मायनस असो प्लस असो घेणं नाही देणं नाही आपल्याला त्याचं. ठीक आहे. फक्त 0 नको आहे खाली, काही पण द्या, फक्त 0 अजिबात चालणार नाही. अशा ज्या संख्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो? परिमेय संख्या. ठीक आहे, रॅशनल नंबर्स. नाव कम टू द नेक्स्ट. आता परिमेय संख्येच्या नंतर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट येते बघा, खंडित श्रेणी, अखंडित आवर्ती दशांश आणि अखंडित अनावर्ती दशांश. आता हे काय भानगड आहे बघा. खंडित म्हणजे काय? सपोज मी आता एक एक्झाम्पल इथं तुम्हाला सांगतो. सपोज मी या ठिकाणी लिहिलं 14/5, म्हणजे 14ला मी 5नं भागायला लागलो. तर मी भाग कसा घालणार? 5×1 5, 5×2 10, 5×2 10. किती उरलं? 4 उरलं. 4ला भाग जातोय का नाही? मग मी पॉईंट घेणार, 4च्या पुढे 0 घेणार, 5×8 40, म्हणजेच उत्तर येणार 2.8. उत्तर काय झालं? 2.8 आलं. उत्तर थांबलं. उत्तर काय झालं? थांबलं. म्हणजे खाली बाकी 0 आली थोडक्यात. ठीक आहे, उत्तर थांबलं म्हणजे बाकी 0 आली. आता हा प्रकार बघा, अखंडित आवर्ती दशांश. आता हे काय बघा, जर समजा मी असं लिहिलं 20/6, तर बघा 6×1 6, 6×3 किती उरलं? 2 उरलं. पॉईंट दिला, 20 झालं. पुन्हा 6×1 6, 3×18 किती उरलं? 2 उरलं. पुन्हा 0 दिला, 20 झालं. पुन्हा 6×3 पुन्हा तेच उरणार. म्हणजे हे काय होणार? असं कंटिन्यू येत चालणार. पण फिक्स संख्या येत चालणार बरं का, 3 हेच रिपीट होत चालणार. याला रिकरिंग म्हणतात. ओके, गणिती भाषेमध्ये यालाच रिकरिंग, आवर्ती म्हणतात, रिपिटेशन. ओके. आणि हे कसं आहे? अखंडित आहे, म्हणजे खंडन झालं नाही याचं, म्हणून अखंडित, चालूच आहे. आणि इथं खंडन झालं म्हणजे थांबलं म्हणून खंडित. ओके. आणि आता इथं आवर्ती शब्द टाकलाय का? कारण विशिष्ट नंबरची आवृत्ती झाली, 3चीच आवृत्ती झाली. ठीक आहे, हे लक्षात घ्या. कधी कधी काय होतं, हेच आवर्ती होताना कशा पद्धतीची आवर्ती होते पहा, म्हणजे ग्रुपची पण कधी कधी आवर्ती होते. आता जसं सिंगल डिजिट रिपीट झालं तसं कधी कधी काय होतं, 2.52 52 52 असं पण रिपिटेशन होतं. म्हणजे ह्या 2चा ग्रुप रिपीट झाला. मग हे पुन्हा लिहिण्यापेक्षा काय करतात, हे डबल न लिहिता हे दोघांचं रिपिटेशन झालंय ना, दोघं आलेत ना बरोबर, म्हणून दोघांच्या वरती असं बार देतात. एकटा असेल तर असंही दिलं जातं, 2.3 रिपीट होत आहे तर 2.33च्या वरती असा छोटासा डॉट देतात. ठीक आहे, म्हणजे रिकरिंग बार असं त्याला म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आवर्ती चिन्ह आहे ते, रिपिटेशन होतं हे दाखवण्याचं चिन्ह. आणि तिसरा जो आहे तो तिसरा प्रकार जरा वेगळा आहे बघा. कसा? अखंडित, म्हणजे अखंडित तर आहे, कंटिन्यू चालूच आहे, पण अनावृत्ती. अनावृत्ती म्हणजे काय? आवृत्ती नाही. म्हणजे काय झालं आहे, प्रत्येक वेळेस वेगळाच नंबर येत चालला आहे. जसं इथं ग्रुप 52 52 52 52 52 येत होतं, तसं ह्याच्यात काही सांगता येत नाही. 5 झालं की 4 येते, पुन्हा वाटते 5वर 4 येईल, पुन्हा 3च येते, 2च येते, काहीही येऊ शकतं, पण थांबत नाही. ओके. अशा ज्या असतात संख्या, आता इथं बघा देतानाच अपरिमेय संख्येची डेफिनेशन असते आहे, अखंडित अनावृत्ती दशांश ज्या संख्या असतात का त्यांनाच आपण अपरिमेय संख्या, या ठिकाणी अपरिमेय शब्द पाहिजे, सॉरी फॉर दिस, या ठिकाणी अपरिमेय हा शब्द पाहिजे. तर त्या संख्यांना आपण काय म्हणतो? अपरिमेय संख्या म्हणतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या, हे रॉंग आहे या ठिकाणी. या ठिकाणी अपरिमेय हा शब्द पाहिजे. तर इथं काय पाहिजे बघा, नीट लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला काय म्हणतंय की जर समजा एखाद्याचं उत्तर असं असेल 2.328129325 असं काहीतरी वेगळंच येत चाललं आहे, म्हणजे थांबत तर नाही आणि काही रिपिटेशन पण होत नाही. मग अशा ज्या संख्या असतात त्यांना आपण म्हणतो अपरिमेय संख्या. कोणत्या संख्या? ज्या थांबत तर नाहीत पण कशा आहेत? कंटिन्युअसली पुढं चालले आहेत, थांबायचं नाव घेत नाहीत, अशा म्हणायचे तुम्हाला, त्यांना म्हणायचे अपरिमेय संख्या. त्याच्यानंतर येतो आपण वास्तव संख्यांकडे. आता वास्तव संख्या म्हणजे काय बघा, परिमेय आणि अपरिमेय संख्या या दोन्हींचा मिळून तयार होणारा जो संख्या समूह आहे त्यांना वास्तव संख्या म्हणतात. आता तुम्ही म्हणाल की फक्त परिमेय आणि अपरिमेय, ओके सॉरी, परिमेय आणि अपरिमेय ह्या संख्या. ठीक आहे, आता ह्या संख्या समजा आहेत तर ह्यांचा जो समूह आहे की नाही ह्या दोन्हींचा,
त्याला आपल्याला म्हणायचं आहे काय, वास्तव संख्या, ज्याला आपण रिअल नंबर्स म्हणतो, रिअल नंबर्स. आणि मगाशी जे अपरिमेयसाठी शब्द होता तो होता इरॅशनल नंबर. ओके. सो आता बघा रिअल नंबर्स काय असतात, तर खरं तर असा विचार करा की सगळ्या संख्यांचा जो समूह आहे ना त्याला आपण रिअल नंबर्स म्हणतो. सगळ्या म्हणजे काय बघा, आता आपण जी पण संख्या बघत गेलो, आता पुढच्या फिगरवरून तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात सुरुवातीला आपण काय बघितलं आठवा, आपण सगळ्यात सुरुवातीला बघितलं नॅचरल नंबर. म्हणजे कोणते आले त्याच्यात, 1 2 3 4 5 असे कंटिन्युअस नंबर आले, बरोबर आहे. पुन्हा दुसऱ्यामध्ये काय झालं, म्हणजे ह्याच्यात 1 2 3 असे येतील. दुसऱ्यात फक्त काय ॲड झालं, 0 ॲड झालं. म्हणजे लक्षात आलं असेल तुमचा की W म्हणजे होल नंबर, N म्हणजे नॅचरल नंबर, I म्हणजे इंटिजर्स, Q म्हणजे रॅशनल नंबर्स आणि R म्हणजे रिअल नंबर्स. ठीक आहे. आता हा जो N आहे, N म्हणजे नॅचरल नंबर, याच्यामध्ये 1 पासूनचे पुढचे नंबर्स आले सगळे, 1 2 3 4 5 6 7 अनलिमिटेड. W काय झाला, आधी त्याच्याकडं एक जण जास्त घेऊन आला, तो घेऊन आला 0ला, म्हणून 0 असल्यामुळं तो Nपेक्षा म्हणजे नॅचरल नंबर्सपेक्षा किंवा नैसर्गिक संख्यांपेक्षा मोठा ठरला. ओके. थोडी श्रीमंती जास्त आहे कुणाची, Wची, कुणापेक्षा, Nपेक्षा. काय श्रीमंती जास्त आहे, 0 त्याच्याकडे जास्त आहे. पुन्हा हा इंटिजर काय म्हणतोय, अरे N पण गप्प बस आणि W पण गप्प बस, मी आलो आहे आता I, आणि I म्हणजे माझ्याकडं काय आहे, तर माझ्याकडं काय आहे म्हणतो तो, माझ्याकडं, तुझ्याकडं तरी हा नॅचरलवाला म्हणतो माझ्याकडं 1 2 3 4, हा Wवाला म्हणतो माझ्याकडे 0 पण आहे, हा म्हणतो अरे इकडचे पण माझ्याकडे आहेत, म्हणजे कोणते, मायनसचे नंबरसुद्धा माझ्याकडे आहेत. म्हणजे I पुन्हा म्हणतो की मी तुमच्या दोघांपेक्षा कसा आहे, श्रीमंत आहे, कारण माझ्याकडे निगेटिव्ह नंबर्स पण आहेत, माझ्याकडं ऋणसंख्यासुद्धा आहेत. कारण हे दोघं म्हणतात माझ्याकडं N तर म्हणतो माझ्याकडं धन आहे, हा म्हणतो माझ्याकडं ज्याला साईन नाही असा पण एक जण आहे मरण नसणारा, आणि धन पण आहे. I म्हणतो माझ्याकडे ते दोन तर आहेतच, पण माझे स्वतःची ऋण पण आहेत. मग हा इंटिजर काय म्हणतो, अरे तुमचं तर सोडा म्हणतो, माझ्याकडे तुमच्याकडचे तर आहेतच सगळे, पण हे मध्ये जे पडतात की नाही 3/2, म्हणजे दोन संख्या रेषेवर दोघांच्या मध्ये, समजा 1 आणि 2, 1 आणि 2च्या मध्ये काहीच नाही असं नसतं, 1.2 असतं, म्हणजे 1 पॉईंट, काही पॉईंटमध्ये आपण लिहितो दशांशात, पण त्यांना आपण फ्रॅक्शनमध्ये पण लिहू शकतो, रॅशनल नंबर्समध्ये. ठीक आहे. मग ते नंबर्स माझ्याकडे आहेत असं तो म्हणतो. म्हणजे काय, समजा 1.5 आहे तर 1.5च्या ऐवजी आपण 3/2 लिहू शकतो, तर ते माझ्याकडे आहेत म्हणून मी तुमच्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे. आणि हा रिअल पुन्हा उठतो ना, हा रिअल म्हणतो की तुम्ही सगळे माझ्यात येतात, त्याच्यामुळे सगळ्यात मोठा कोण आहे, रिअल नंबर. म्हणजे काय, तर साधी गोष्ट लक्षात घ्या की रिअल नंबर हा सगळ्यांचा विश्वसंच आहे, म्हणजे सगळे त्याच्या अंडर काम करतात. ओके. रिअल नंबर्स म्हणजे सगळ्यात मोठा संख्यासमूह असतो. आता लक्षात ठेवा, हे जे Q आहे ना ते आहे रॅशनल नंबर, आपण Q' असं इरॅशनल नंबर्सला दाखवत असतो. ठीक आहे. ते याच्यामध्ये येत नाहीत, आपण ते बाजूला घेतलेत थोडेसे. ठीक आहे. पण रिअलमध्ये येतात ते. ठीक आहे. ते रिअलमध्ये वापरतात. त्याचबरोबर आणखीन एक जर सांगायचं म्हणलं ना इरॅशनल नंबरच्या बाबतीत, तर इरॅशनल नंबरच्या बाबतीत म्हणजे ज्याला आपण काय म्हटलं होतं, अपरिमेय संख्या, हे जे बघितलं होतं, तर याच्यामध्ये अशा ज्या संख्या असतात की नाही रूटमधल्या, पण कशा, समजा 36 असेल तर ह्याचं रूट निघतं आहे 6 येतं किंवा वजा 6 येतं, 2 रूट असतात. ठीक आहे. पण जर समजा या ठिकाणी ह्या 36च्या ऐवजी फक्त 6 असतं, तर ह्याचं उत्तर काय असतं, ह्याचं वर्गमूळ काढता येते का, नाही. मग ही जी संख्या आहे ना, अशी संख्या की जिचं वर्गमूळ निघत नाही आणि ती वर्गात चिन्हात टाकून दिलेली आहे, तर तिलासुद्धा आपण अपरिमेय संख्या असं म्हणतो. ठीक आहे, माहिती असू द्या. ओके. नाव कम टू द नेक्स्ट. आता पुढचे प्रकार बघूयात आपण. नैसर्गिक संख्यांचे प्रकार आहेत हे खरं तर, म्हणजे नैसर्गिक संख्येच्या अंडर हे सगळे आहेत. समसंख्या आपण अगदी तिसरीपासून मला वाटतं शिकत आलो असतो. समसंख्या म्हणजे काय, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 4 6 8 किंवा 0 यापैकी एखादी संख्या येते तिला आपण समसंख्या म्हणतो. म्हणजे 2 4 6 एकक स्थानी आलं, म्हणजे आता सपोज मी एक संख्या लिहिली 2356 असं लिहिलं, समजा 2356, एकक स्थानी 6 आहे ना, मग याला समसंख्या म्हणून टाका. एकक स्थानी 8 आहे, समसंख्या म्हणून टाका. एकक स्थानी 0 आहे, समसंख्या म्हणून टाका. आणि दोन समसंख्या, क्रमगत समसंख्यांमधला फरक जो असतो ना तो 2चा असतो. ओके. म्हणजे 2च्या नंतर कुठली येणार आहे, 2 4 6 8 10 वगैरे वगैरे असे जर नंबर्स तुम्ही लिहिले तर ह्यांच्यामध्ये नंबर फरक किती आहे, कॉन्झिक्युटिव्ह नंबर्समधला, तर तो 2चा डिफरन्स असतो. ठीक आहे. तर ते लक्षात घ्यायचं आहे. आणि ह्या सगळ्या समसंख्या ह्या 2 न विभाज्य असतात. ओके. कारण त्याची व्याख्यासुद्धा करतो, ज्या संख्या 2 न विभाज्य असतात त्यांना समसंख्या म्हणतात. आता विषम संख्या म्हणजे काय, हा सुद्धा भाग कशातला आला तुमच्या
नॅचरल नंबर्समधला. चला, ज्या संख्येच्या एकक स्थानी, आता बघा संख्या कुठल्या आहेत, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 किंवा 9 यापैकी एखादी संख्या येते त्या संख्येला विषम संख्या म्हणतो. ठीक आहे, म्हणजे 2335 असं लिहिलं, एकक स्थानी 5 आलं, 2 भाग जाणार नाही आणि ही सम असू शकत नाही, मग ही कोण आहे, विषम आहे. ही संख्या कुठली आहे, विषम संख्या आहे. जर 1 ते 100 तुम्ही गेलात तर 1 ते 100 मधल्या 50 सम आहेत, 50 विषम आहेत. ठीक आहे, निम्म्या सम निम्म्या विषम. ठीक आहे, अशा पद्धतीनं. आणि विषम संख्येला 2 भाग कधी जाणार नाही. ठीक आहे, पुढे या मूळ संख्या. आता मूळ संख्या, संयुक्त संख्या याच्यावर खूप प्रश्न असतात. मूळ संख्या म्हणजे नेमकं काय, तर मूळ संख्या आपण कशाला म्हणतोय बघा, ज्या संख्येला एक आणि तीच संख्या असे 2च विभाजक असतात अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. म्हणजे कसं, सपोज मी काय लिहिलं आता या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 अशा संख्या लिहिल्या. आता 1 तर आपण थोडं स्पेशल केसमध्ये बाजूला ठेवूयात, त्याला 2. आता ह्या 2चा जर विचार केला तर 2ला विभाजक किती आहेत, 2ला 1 पण भाग जातो आणि स्वतः 2 पण जातो. हे जे 2च विभाजक आले म्हणजे ह्याला मूळ संख्या म्हणायला काय हरकत नाही. 3कडे चला, 3ला 1 भाग जातो, 1 सगळ्यांनाच जातो आणि 3ला 3 पण भाग जातो, म्हणजे ती सुद्धा मूळ संख्या असली पाहिजे. 4चा विचार करूयात आपण, 4ला 1 भाग जातो, 2 2 4 2 जातो आणि 4 पण जातो, म्हणजे ह्याचे फॅक्टर्स किती आले, विभाजक किती आले, मोर दॅन 2, 2पेक्षा जास्त आले. जर 2पेक्षा जास्त फॅक्टर्स आले तर त्याला कंपोजिट म्हणतो. त्याला आपण मूळ संख्या म्हणत नाही, त्यांना आपण कंपोजिट म्हणजे संयुक्त म्हणतो. आपण सध्या बघतोय मूळ संख्या, म्हणजे जर 2चा विभाजक असतील त्याचे तर त्याला मूळ म्हणा, जर 2पेक्षा जास्त असतील तर त्याला काय म्हणा, संयुक्त म्हणा. ते आपल्याला पुढं पाहायचंच आहे. आता आणि ह्यामध्ये ना सगळ्यात महत्त्वाचा एकच घटक येतो. तुम्ही जर सगळ्या संख्या बघितल्या 1 ते 100 चार्ट काढून बघा संख्या. जर तुम्ही संख्या बघितल्या तर त्यातल्या 2 सोडून सगळ्या संख्या ह्या विषम संख्या येतील, सम एकही येणार नाही. तेवढी 2 ही एकमेव संख्या आहे की जी सम असून मूळ आहे. आणि 1 ते 100 एकूण 25 मूळ संख्या, एकूण किती मूळ संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत. ओके, म्हणजे ज्यांचे 2च अवयव आहेत असे. ठीक आहे, तर ते कुठल्या आहेत त्या शोधा. ओके, आणि त्याचा सराव करा आणि त्या लक्षात ठेवा, कारण बुद्धिमत्तेत सुद्धा काही प्रश्न असतात जे तुमच्या त्या नंबरशी रिलेटेड असतात. ठीक आहे, चला पुढे येऊयात. संयुक्त संख्या, ज्या संख्येचे 2पेक्षा जास्त विभाजक असतात. आता बघा ह्यांचे विभाजक किती आहेत, 2पेक्षा जास्त. म्हणजे सपोज मी आता जसं 4 लिहिलं तर तसं मी जर समजा 15 लिहिलं तर 15ला कशानं भाग जातो बघा, 1 जातो, 2 जातो का नाही जात, 3 यस जातो, 5 जातो आणि शेवटी 15 जातो. ठीक आहे, म्हणजे ह्याचे किती आले अवयव, किती आले ह्याचे, तर याचे विभाजक किती आले, तर आपल्याला विभाजक ह्याचे सगळे मिळून दिसत आहेत किती, 4 विभाजक दिसत आहेत, 1 2 3 आणि हा 4. ओके, मग 4 विभाजक आहेत म्हणल्यावर ह्याला आपण मूळ म्हणू शकत नाही. 2पेक्षा जास्त विभाजक म्हणले त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त म्हणतो, म्हणजे हा संयुक्त संख्या प्रकारात आला. पुढं ज्या संख्या मूळ नाहीत त्यांना संयुक्त म्हणायचं. मग आता आपण मगाशी काय म्हटलं होतं बघा, 25 संख्या कशा आहेत, मूळ आहेत. 1 हा स्पेशल केसमध्ये येतो. स्पेशल केस कशामुळे बघा, कारण 1ला जर भागायला गेलात तुम्ही तर 1ला भागणारा फक्त एकच आहे, कोण, 1 तो स्वतःच आहे आणि स्वतः म्हणजे पण तो स्वतःच आहे, म्हणून ह्याचा एकच अवयव आहे, म्हणून हा प्राईममध्ये पण येत नाही, म्हणजे मूळमध्ये पण येत नाही. आणि ह्याची अट काय, संयुक्तवाला म्हणतो माझ्याकडे यायचं असेल तर 2पेक्षा जास्त अवयव पाहिजेत बाबा, विभाजक पाहिजेत. हा म्हणतो नाहीत माझ्याकडे, 2 असतील तर माझ्याकडे प्राईम म्हणतो, म्हणजे मूळ म्हणतो, तो म्हणतो नाहीत माझ्याकडे, मग बसतो तसाच. म्हणजे याचा अर्थ हा मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. म्हणजे 1 ही संख्या मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही, लक्षात ठेवा. आणि 1 ते 100 मग किती राहिल्या, 74 संख्या राहिल्या. कशा, तर 25 मूळ गेल्या, 1 संयुक्तही नाही मूळही नाही, मग हे झालं 26 आणि 74 किती होतात, 100. म्हणजे एकूण 74 संयुक्त संख्या आहेत 1 ते 100 ओके, चला पुढे या. आता जोड मूळ संख्या. आता जसं आपण मूळ संख्या लिहितो, सपोज आता मी मूळ संख्या लिहितोय पहा, 2 3 5 7 9 आहे का, नाही, 9 3 भाग जातो, नंतर येते 11 13 बरोबर आहे, नंतर 17 19 अशा संख्या मी पुढं कंटिन्यू जर लिहित गेलो 100 तर मला अशा काही संख्या सापडतात त्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये एकच संख्या सोडून लगेच पुढची संख्या आली आहे. म्हणजे कसं बघा, आता इथं जर बघितलं 2 नंतर लगेच 3 आला, हे एकदाच घडणार, पुन्हा घडणार नाही, कारण एकमेव मूळ सममूळ संख्या ही, त्याच्यामुळे इथं नाही.
आता यांचा जर विचार केला की नाही ह्या दोघांचा, कोणाचा 3चा आणि 5चा, तर बघा ह्यांच्यामध्ये 2चा फरक आहे. ओके, 5मधून जर 3 गेलं तर 2 राहतं. ह्याच्यामध्ये सुद्धा तसंच आले. 11 आणि 13मध्ये सुद्धा तसंच झाले आणि 17 आणि 19मध्ये सुद्धा तसंच झालं. म्हणजे दोघांमध्ये 2चाच फरक आहे आणि सलगच्या त्या मूळ संख्या आहेत. सलग म्हणजे कळतं का, एका पाठोपाठ एक येणाऱ्या ज्या मूळ संख्या आहेत, ज्या मूळ संख्या आहेत त्यांना आपण जोड मूळ संख्या म्हणतो, कारण त्या जुळ्या असतात. जुळ्या मूळ संख्या म्हणजे काय, एका पाठोपाठ जन्म झाला आहे त्यांचा. ठीक आहे, ही केस नाही बरं का, लक्षात घ्या. एका पाठोपाठ म्हणजे सम नाही, दोन्ही मूळच असल्या पाहिजेत. आणि ही केस जरा वेगळी, कारण हे पुन्हा घडत नाही, हे पुन्हा घडलंच नाही. ठीक आहे, फक्त पहिल्यांदाच घडतं आहे. ठीक आहे, मग यांना जोड मूळ संख्या म्हणा किंवा जुळ्या मूळ संख्या म्हणा. ठीक आहे, चला त्याच्यानंतर येतोय आपण पुढं. 1 ते 100पर्यंत अशा एकूण किती जोड्या आहेत, तर त्या जोड्या आहेत 8. ओके, ह्या जोड्या किती आहेत, 8. आणि त्यातल्या 2 जोड्या अशा आहेत, एक कोण जसं आपण बघतो ना 29, 31. ओके, तर अशा आहेत, त्या शोधा व्यवस्थित. त्याच्यानंतर येतो आपण सहमूळ संख्या. आता सहमूळ संख्या म्हणजे काय, ज्या 2 किंवा अधिक संख्यांचा एक हा एकमेव सामायिक विभाजक असतो, त्या सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या होत. ओके, त्यांना आपण काय म्हणायचं आहे, सहमूळ किंवा सापेक्ष मूळ संख्या असं त्यांना म्हणायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे बघा कसं, की जर समजा मी 2 संख्या लिहितो, आता इथे एक्झाम्पल मी लिहितो आहे 15 आणि 21. ह्यांचे जर मी फॅक्टर्स काढायला लागलो तर 15चे येतात 1, 3, 5 आणि 15. तसं 21चे काय येतात बघा, 21चं तुम्हाला भेटतं 1 भेटतो, 3 भेटतो, 7 भेटतो आणि नंतर 21 भेटतो. मग ह्याच्यामध्ये बघा 1 पण आलं आहे, इथं पण आलं आहे, आणि 3 पण आलं आहे, इथं पण 3 आलं आहे. पण आपली अट काय आहे, एकमेव सामायिक विभाजक पाहिजे आणि तो म्हणजे 1 पाहिजे. म्हणजे ह्याच्यात 3 नसायला पाहिजे होतं, फक्त 1 पाहिजे होतं. त्या सिच्युएशनमध्ये तो कोण झाला असता, सहमूळ संख्याची ती जोडी झाली असते. आणि ती जोडीच असते बरं का, एकटी संख्या नसते सहमूळ संख्या. मग आता मी जर एक्झाम्पल असं घेतलं, समजा बघा 15 आणि समजा मी घेतलं 19. ठीक आहे, आता जर बघितलं तर 15चे फॅक्टर्स कसे येतात, 1 बरोबर आहे, 3, 5 आणि 15. 19चं 1 आणि 19. म्हणजे याच्यात काय झालं, फक्त काय एकच सामायिक आला आणि तो कोण आला, 1 आला. म्हणून हे जे दोघं जण आहेत म्हणजे 15 आणि 19 ही कशाची जोडी झाली, सहमूळ संख्यांची जोडी झाली. आणि महत्त्वाचा नियम काय, तर क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या ह्या सहमूळच असतात. क्रमवार येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या म्हणजे जर तुम्ही लिहिलं 15, 16 तर 100% सहमूळ असणार. का, कारण ह्याला भाग सारखा एकच, कुठल्या एका, कारण ह्यांच्यामध्ये गॅप जर 2चा असता समजा, म्हणजे 2चा म्हणजे कसा 14 आणि 16 किंवा 16च्या पुढं 18 असतं तर 2 भाग गेला असता. ठीक आहे, पण 15, 16, 16, 17 असं जर घेतलं तर त्यांना फक्त एकाच कॉमन संख्येनं भाग जातो, तो असतो 1 हा नंबर. ओके, म्हणून क्रमावर येणाऱ्या 2 नैसर्गिक संख्या ह्या सहमूळ असतात, त्यांच्यामध्ये 1 शिवाय दुसरं काही कॉमन दिसतच नाही. ठीक आहे, अशा पद्धतीनं ते सहमूळ ठरवता येतात. त्याच्यानंतर पुढं आहे अपूर्णांक संख्या. आता अपूर्णांक संख्या म्हणजे कसल्या संख्या बघा, जी संख्या पूर्ण नसते ना त्याला अपूर्णांक म्हणायचं. म्हणजे कसं, काही संख्या आपण मांडताना अशा मांडत असतो बघा, कसं 3च्या ऐवजी 3/3.5, पण हेच 3.5 हे झालं दशांश अपूर्णांकात. ठीक आहे, आपल्याला हे जर अपूर्णांकात मांडायचं असेल तर ते कसं मांडलं जातं, 3.5 म्हणजे 3.5, 3.5 म्हणजे 7चा अर्ध, 7चा अर्ध म्हणजे 7/2. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपण त्याची काय करत असतो, मांडणी करत असतो. मग ही जी मांडणी ना हिला म्हणायचं अपूर्णांक. मग या अपूर्णांकाचे प्रकार पडतात, पूर्णांकयुक्त अपूर्णांक, छेदाधिक अपूर्णांक, अंशाधिक अपूर्णांक. ते आपण अपूर्णांक ह्या टॉपिक खाली बघणार आहोत. पण सध्या आपल्याला फक्त ओळख करून घ्यायची अपूर्णांकाची, अपूर्णांक नेमका कशाला म्हणायचं. ठीक आहे, तर हे झाले अपूर्णांक. ही संख्या पूर्ण आहे का, नाही. पूर्ण असते तर फक्त 7 समजा पूर्ण आहे, ह्याच्या खाली काही नसतं म्हणजे 1 असतं. पण ही पूर्ण आहे ना, 7 म्हणजे 7 कळतं, पण 7/2 म्हणले की आपल्याला काढावं लागतं. 7चे 2 भाग करावे लागतात. मग तुम्हाला सांगता की हां 3, 3.5 किंवा 3.5 वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणजे या संख्यांना आपण काय म्हणतो, अपूर्णांक संख्या. ह्याचे प्रकार आहेत, आपण ते वेगळ्या व्हिडिओमध्ये पाहूयात. त्याच्यानंतर पूर्णांकयुक्त अपूर्णांक. काही संख्या अशा असतात बघा, म्हणजे समजा तुम्हाला कधी कधी आपल्या घरी आपण ज्यावेळेस बसतो जेवायला वगैरे तर त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे, अशा पद्धतीनं. ठीक आहे, म्हणजे हे पूर्ण आहे, हे पूर्ण आहे, पण हे पूर्ण नाही, हे अपूर्ण आहे. मग सांगताना आपण 1 आणि अर्धी असं म्हणत नाही, आपण काय करतो, ह्या 2चं ॲडिशन करतो. कोणा 2चं, पहिल्या दोघाचं ॲडिशन करतो. ठीक आहे, मग हे किती होतं, 2 होतं.
त्याच्यात हे अर्धा टाकता येत नाही, मग आपण काय करतो, अर्धा म्हणण्यापेक्षा त्याला काय करतो 2 आणि असं लिहितो. मग हे जे आहे याच्यामध्ये काय झालं, पूर्ण संख्या पण आली आणि अपूर्ण पण आली, म्हणून पूर्णांकयुक्त अपूर्णांक. याला काय म्हणायचं आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे याच्यात पूर्ण पण संख्या आहे आणि अपूर्ण पण संख्या आहे. ठीक आहे, त्याच्यानुसार त्याचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक असा भाग पडतो, प्रकार पडतो. तर अशा पद्धतीने हे तुमचे संख्यांचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला सांगून झालेले आहेत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.